तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, लाडकी बहिणी योजनेची महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आलेली आहेत. तर तमाम माता आणि बहिणींसाठी आनंदाची गोष्ट आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी तर या ठिकाणी 2 ऑक्टोबर 2025 दसऱ्यानिमित्ताने ही खुशखबरची अपडेट आलेली आहे. तर आता दसऱ्यानिमित्ताने तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली 2 तारखेला म्हणजे उद्या या ठिकाणी डायरेक्टली 12 वाजता ₹3000 तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केल्यासंदर्भात अपडेट आलेली आहे. तर तुमच्या बँक खात्यामध्ये ₹3000 जमा करण्यासंदर्भात दसऱ्यानिमित्ताने खुशखबर आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे की आता ई-के-वाय-सी जर तुम्ही केली नाही तर लाडक्या बहीण योजनेचा तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुमचा सर्व माता आणि बहिणींचा बंद केला जाणार आहे. तर सर्व अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर कोणकोणत्या बहिणींचा ई-के-वाय-सीमुळे लाभ बंद होईल, त्याच्यानंतर तुम्हाला दसऱ्यानिमित्ताने जे काही ₹3000 आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये कोणकोणत्या बहिणींच्या आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती वाजता पैसे येतील सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकतात की दिवाळी निमित्ताने 2 हप्त्यांचे डायरेक्टली ₹3000 एकत्रित सप्टेंबर अँड ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट तुमच्या बँक खात्यात डायरेक्टली जमा होण्यासंदर्भात. त्याच्यानंतर पुढं बघा, या महिन्यामध्ये येत्या काही दिवसातच सप्टेंबर महिन्याचा आता जमा होऊ शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता, त्याच्यानंतर जर हप्ता आता जमा झाला नाही तर ऑक्टोबर आणि सप्टेंबर अशा 2 महिन्यांचे एकत्रित ₹3000 दिवाळीनिमित्त महिलांच्या खात्यातच जमा केले जाऊन या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जमा केले जाणार आहेत. दिवाळी सण जवळ आला आहे. या सणानिमित्त सरकारकडून महिलांना आनंद देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दिवाळीनिमित्तानं या ठिकाणी ज्या पण आपल्या लाडक्या माता बहिणी आहेत तर त्यांना आनंद देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे. तर तुम्हाला सप्टेंबर आणि जवळपास ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळतील. त्याची अमाऊंट ₹3000 असणार आहे. तर हे ₹3000 तुमच्या खात्यात लगेच क्रेडिट होणार आहे. आता कधी क्रेडिट होतील ते मी तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्या अगोदर समोरची अपडेट तुम्हाला बघायची की ई-के-वाय-सी जर तुम्ही केली नाही तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. समोरचं बघू शकतात, या योजनेचा लाभ घेण्यासाठी के-वाय-सी अनिवार्य करण्यात आलेली आहे. योजनेचा लाभ जर तुम्हाला कंटिन्यू इथून पुढं पाहिजे तर तुम्हाला ई-के-वाय-सी करावी लागेल. लाडक्या बहिणींना के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे. 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे सरकारने दिलेल्या तारखेत के-वाय-सी पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे अशी डायरेक्टली या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. 2 महिन्याच्या आत जर ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. त्याच्यानंतर समोर बघा या ठिकाणी, त्यामुळे अजून के-वाय-सी न केलेल्या महिलांनी तातडीने आपली प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरेंची अपडेट आहे. बघा, ज्यांनी या ठिकाणी ई-के-वाय-सी केलेली नाही आहे त्यांनी तातडीने करा अशी माहिती मंत्री महिला व बालविकास आदितीताई तटकरेंची अपडेट आहे. त्याच्यानंतर पुढे बघू शकतात माहिती दिलेली आहे. महिला ऑनलाईन पद्धतीने ही के-वाय-सी घरी अगदी सहजपणे तुम्ही करू शकतात. ते कसं करायचं, काय करायचं त्याचा पूर्ण तक्ता मी तुम्हाला दिलेला आहे. त्या तक्त्यावरती जा आणि मी तुम्हाला स्वतः सेपरेटली डायरेक्टली शिकवणार आहे की ऑनलाईन कशा पद्धतीने तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ज्यांची बाकी आहे त्यांनी तात्काळ करून घ्यायचं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी लाडकी बहीण जी काही महत्त्वाची योजना आहे तर ती का महत्त्वाची आहे त्याचं महत्त्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. की बघा माता आणि बहिणींनो, ही योजना ज्यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे, घटस्फोट म्हणजे ज्या महिलांचं या ठिकाणी आपण त्याला देखील म्हणतो की त्यांचा तलाक या ठिकाणी जर झालेला असेल तर अशा बहिणींना, त्याच्यानंतर काही विधवा बहिणी असतील, त्याच्यानंतर ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तर अशा बहिणींना मदत म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यांना या ठिकाणी सक्षम आणि प्रबळ बनवण्याचा प्रयत्न देखील आपलं सरकार या ठिकाणी करत आहे असं याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की गोरगरीब माता बहिणींना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजेत. खरोखर ज्या महिलांना गरज असेल त्यांनाच योजनेचा
लाभ मिळायला पाहिजेत. सांगण्याचा मुद्दा सर्व काही लक्षात आला असेल. याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. दसऱ्यानिमित्त दिवाळीनिमित्ताने तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये भेटणार आहेत. ते महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, पैसे येण्याचा कुठलाही टाईम नाही आहे व कुठल्याही जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश नाही आहे. पैसे जर वरून पाठवले ते कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही गावात, कुठल्याही तालुक्यात ते तुम्हाला येणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका. तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, KYC करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.